जर युद्ध इराण आणि इस्रायलमध्ये चालू आहे तर इराणने दुबईवर हल्ला का केला आणि हा वाद नेमका कसा सुरू झाला हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने समजून सांगतो. समजा 3 लोक आहेत. एकाचं नाव आहे इस्रायल, दुसऱ्याचं नाव आहे इराण आणि तिसरं आहे अमेरिका. इस्रायल आणि अमेरिका खूप पक्के मित्र आहेत आणि दोघांचा एक कॉमन शत्रू आहे इराण. आता कारण अमेरिकेचा शत्रू इराण आहे तर तेलाच्या व्यापारासाठी त्यांना एखाद्या तरी देशाची मैत्री करावीच लागणार. म्हणून त्यांनी सौदी अरेबियाची निवड केली आणि सौदी सोबत मैत्री म्हणजे कुवेत, बहरीन आणि UAE सोबतची मैत्री. इराण सोबत शत्रुत्व म्हणजे इराक, सिरिया आणि लेबनॉन सोबत शत्रुत्व. आता सौदी सोबतची मैत्री मजबूत करण्यासाठी त्यांनी एका जुन्या वादाचा फायदा घेतला. तर हा समुद्री मार्ग पहा. नकाशावर तो खूप छोटा दिसतो पण जगातील 20 ते 30% तेलाचा व्यापार या मार्गाने होतो. याला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणतात. इराण आणि सौदी यांच्यात बऱ्याच काळापासून वाद होता की या तेल व्यापाराच्या मार्गावर नियंत्रण कोणाचं असणार. या वादाचा फायदा घेत अमेरिकेने सौदीला सांगितलं की आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ. पण फक्त बोलून फायदा नव्हता. मग 1990 मध्ये जेव्हा सद्दाम हुसेनने इराकमधून कुवेतवर हल्ला केला आणि कुवेतवर आक्रमण केलं तेव्हा अमेरिका 35 देशांच्या गठबंधनासोबत तिथे पोहोचली आणि सर्व देशांचं संरक्षण केलं. त्यामुळे त्या देशांना विश्वास बसला की अमेरिकेची सुरक्षा त्यांच्यासोबत नसेल तर ते सुरक्षित राहणार नाहीत. आणि याच भावनेचा फायदा घेत अमेरिकेने प्रस्ताव दिला की सौदी आणि इतर देशांमध्ये ते आपले मिलिटरी बेसेस उभारतील जेणेकरून ते आपल्या शत्रूच्या अधिक जवळ राहू शकतील. इराणला देखील वाटू लागलं की त्यांचा शत्रू आता आणखी जवळ आला आहे आणि म्हणूनच जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला तेव्हा इराणने थेट अमेरिकेवर हल्ला न करता दुबई, बहरीन आणि कुवेतमध्ये असलेल्या अमेरिकन मिलिटरी बेसेसवर हल्ला केला. म्हणजे थोडक्यात असं की जर तुमच्याशी थेट कोणी लढू शकत नसेल तर ते तुमच्या घराची खिडकी फोडून तुम्हाला इशारा देते. परंतु आता ही फक्त एक वॉर्निंग राहिलेली नाही. कारण इराणच्या सुप्रीम लीडरच्या मृत्यूनंतर इराणने जाहीर केलं की ते अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाही आणि दोन्ही बाजूंनी सतत हल्ले सुरू आहेत. आणि हे फक्त 2 देशांमधील भांडण नाही, हे 2 शक्तिशाली गटांमधील संघर्ष आहे आणि इतिहासात बहुतेक वेळा जगातील मोठी युद्ध अशीच सुरू होतात.